आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कर्जत पंचायत समितीमध्ये लाभार्थी मेळावा संपन्न। आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत विविध योजनांतर्गत 695 लाभार्थ्यांना लाभाचे वाटप। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद रायगड व पंचायत समिती कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने विविध योजनांतर्गत कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थी मेळावा व लाभांचे वितरण करण्यात आले। त्याप्रसंगी विविध योजनांतर्गत लाभांचे वाटप, महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर, महिला आरोग्य मार्गदर्शन शिबिर, महिला सशक्तीकरण व्याख्यान, कायदेविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान आणि बचत गट उत्पादकांचे प्रदर्शन आदी उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। त्याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबले, माजी जिल्हा परिषद सदस्य पूजा थोरवे, शिर्षे ग्रामपंचायत सरपंच आरती भोईर, पलसदरी ग्रामपंचायत सरपंच जयेंद्र देशमुख, शेलू ग्रामपंचायत सरपंच शिवाजी खारीक, अजित पाटील, प्रवीण थोरवे आदींसह कर्जत पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शनिवार दिनांक 9 मार्च रोजी सकाळी 11 वाजता कर्जत पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या लाभार्थी मेळाव्यात प्रातिनिधिक स्वरूपात 695 लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले। त्यामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून जननी सुरक्षा योजना 20 जणांना लाभ देण्यात आला। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वतीने 12 महिला बचत गटांना मसाला चक्की, 15 महिलांना शिलाई मशीन, राज्य सरकारच्या माध्यमातून 342 अंगणवाडी केंद्रांना मोबाईल वाटप, पंचायत समिती सेस अंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडून कुक्कुट पक्षी पिल्लांसाठी 50 लाभार्थी, दुधाळ गटासाठी 9 लाभार्थी, तर पंचायत समिती सेस जिल्हा व परिषद सेस अंतर्गत सिंचन विहिरीसाठी 52 लाभार्थी, तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून 5 लाभार्थ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात आला। आवास योजनेअंतर्गत PM जनमन 53, मोदी आवास 17, शबरी आवास 28, तर रमाई आवासमधून 16 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला। NRLM अंतर्गत 3 बचत गटांना 5 लाखांचं कर्ज मंजुरी, 2 गटांना 3.5 लाखांची कर्ज मंजुरी व 2 बचत गटांना कॅनोपी वाटप तर 4 प्रभाग संघांना साहित्य वाटप करण्यात आले। समाज कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांगांसाठी मदत, जिल्हा परिषद सेस अंतर्गत 20 लाभार्थ्यांना पेडगिरणी, 5 लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन तसेच पत्रावली मशीन, शिलाई मशीन व मिरची कांडप प्रत्येकी 1 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले। तर पंचायत समिती सेस अंतर्गत 5 लाभार्थ्यांना पेडगिरणी, 13 लाभार्थ्यांना सौरदीप संच आणि बचत गटांना शेतीपूरक अवजारांमध्ये 5 पॉवर विडर वाटप करण्यात आले। महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद रायगड व पंचायत समिती कर्जत विविध योजनांचं लाभार्थी मेळावा, लाभार्थ्यांचं वितरण या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रकल्प संचालिका मोरे मॅडम, पंचायत समितीचे BDO आमचे माझे सहकारी साबले साहेब, या ठिकाणी बचत गटाचे काम करणाऱ्या तेलवणे मॅडम, उपस्थित असणाऱ्यांच्या जिल्हा परिषदच्या माजी सदस्य असणाऱ्या माझ्या पूजाताई थोरवे, या ठिकाणी आरतीताई भोईर, डॉक्टर गुरव साहेब, सरपंच मला सहकारी खारीक साहेब, राजू नेमाडे सर आणि ज्या माझी शाळा सुंदर शाळा राज्य शासनाकडनं आपल्या या शाळेला 2रा क्रमांक मिळाला, या शाळेचे मुख्याध्यापक बरोडा सर आणि केंद्रप्रमुख पाटील सर आणि आपल्या सर्व टीमला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि उपस्थित सर्व पंचायत समितीचे ग्रामसेवक असतील, सर्व अधिकारी वर्ग आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सगळ्या माझ्या महिला भगिनी, आपण आज सारेजण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून
कालचा 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगभरामध्ये साजरा होत असतो आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अनेक योजनांचा शुभारंभ केंद्र सरकारने राज्य शासनाने केलेला आहे आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की संपूर्ण जगभरामध्ये महिला सक्षमीकरणासंदर्भात जनजागृती होत असताना स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलंय की महिलांचा सन्मान जर त्या देशामध्ये राहील तो देश उत्तमात उत्तम प्रगती त्या ठिकाणी करेल आणि म्हणून जो देश महिलांचा सन्मान करणार नाही त्या देशाची कधीही प्रगती होऊ शकत नाही. ते स्वामी विवेकानंदांनी त्यावेळेस काढलेले विचार आहेत आणि भारतीय महिलांसंदर्भात त्यांनी काढलेले अजून एक चांगले विचार आहेत. जगभरातील असणाऱ्या योग्यतेच्या असणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत, जगभरातून काम करणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत, अशाच महिला भगिनी माझ्या भारतीय महिला सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा त्या पद्धतीचं जर आपण प्राधान्य दिलं तर नक्कीच त्या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम जगभरामध्ये करू शकतात. हे त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी हा संदेश संपूर्ण हिंदुस्थानला दिलेला होता आणि आज म्हणून महिला सक्षमीकरण होत असताना आपण सारे या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत, ग्रामपंचायतीच्या सदस्य असतील, सरपंच असतील, बचत गटाच्या महिला असतील. आपण सारे जर ज्या पद्धतीने आपण पाहताय की 15 वर्षापूर्वीचा असणारा बचत गट, हा बचत गटाच्या योजना फक्त लोणचे, पापड, गृहोपयोगी इथपर्यंत मर्यादित होता. परंतु आजच्या बचत गटाच्या जर आपण योजना पाहिल्या तर नर्सरी असेल, गार्मेंट असेल, शेती उद्योग असेल, अनेक योजनांना प्राधान्य देण्याचं काम केंद्र सरकार राज्य शासनाच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, महिला सशक्तीकरण, महिला सबलीकरण या सगळ्या संदर्भात शासन अतिशय जागरूकपणे काम करत आहे. आणि म्हणून आज आपण पाहताय की ज्या ज्या योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात त्या योजना तळागाळातील माझ्या महिला भगिनींपर्यंत पोहोचल्या पाहिजे. या योजनांचा लाभ गोरगरीब असणारा आदिवासी बांधव असेल, आदिवासी जो घटक असेल, जो दुर्बल घटक आहे, या घटकांपर्यंत त्या योजनांचा लाभ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. हे राज्य शासनाचं, केंद्र शासनाचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून साऱ्या योजना त्या एका छत्राखाली आल्यात. या दृष्टिकोनातून 2 ऑक्टोबर 2023 ते 1 ऑक्टोबर 2024 ही संकल्पना घेऊन केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री या संपूर्ण राज्यामध्ये काम करत असताना या सगळ्या योजना महिला सक्षमीकरण या योजनेअंतर्गत एकत्रपणे घ्याव्यात आणि या सगळ्या योजना तळागाळातील महिला भगिनींपर्यंत पोहोचवायचं काम हे शासनाने आम्ही सारे जण कटिबद्ध आहोत. आणि म्हणून आता आपण सारे जण एकत्रपणे या ठिकाणी पाहताय की जो बदल संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला साऱ्यांना दिसत आहे. आज आपण पाहताय की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळणारं 50% आरक्षण असेल, या आरक्षणाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण होत आहे. महिलांना पुढाकार घेऊन आपण सर्व क्षेत्रामध्ये महिलांना पुढाकार त्या ठिकाणी देत आहोत. त्या माध्यमातून 50% आरक्षणाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून महिला आता सक्षमीकरणाकडे पुढे येत चाललेल्या आहे. आणि म्हणून याच महिलांच्या माध्यमातून आपण आता सारे जण पाहताय की ज्या पद्धतीने बचत गटाच्या माध्यमातून मोरे मॅडम आपण सारे जण ज्या पद्धतीने या महिला बचत गटांना सक्षमीकरणाचं काम, प्रशिक्षण करण्याचं काम हे प्रत्येक बचत गटाला एकत्रपणे आणून करण्याचं
करण्याचं काम सुरू आहे. परवा पण पोलीस जबाबदारी झाडाला बचत गटाचा एक मोठा त्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी महिला बचत गटांनी केलेला होता. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं. महिला सक्षमीकरण करण्यासाठी हे मोठं पाऊल होतं. या तालुक्यातून अनेक बचत गट त्या ठिकाणी एकत्र करण्यात आले आणि त्या ठिकाणी आपल्या महिलांनी केलेले जे प्रोडक्ट असतील त्यांना त्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा एक त्यांची मोठी मागणी त्या ठिकाणी आहे. या संदर्भात सातत्याने आम्ही त्या ठिकाणी सांगत असताना मी आज महिलांना या ठिकाणी खास भेटण्यासाठी आलेलो आहे की बचत गटाच्या माध्यमातून शासनाने फार अतिशय त्या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे. आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपण साऱ्या महिला एकत्र आल्या पाहिजे. फक्त कुटुंबापुरतं काम न करता आज आपण पाहतोय की बचत गटाच्या माध्यमातून महिला भगिनी आता सामाजिक बांधिलकी जपत सुद्धा काम करत आहेत. या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा साऱ्यांनाच आहे. राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला भगिनी आता पुढे आलेल्या आहेत. याच माध्यमातून खऱ्या अर्थाने हा देश महासत्तेकडे चाललेला आहे. ज्या देशामध्ये जर महिला भगिनींना सर्व क्षेत्रामध्ये जर आपण पुढाकार घेऊन दिला तर जगामध्ये भारत हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. तर या महिलांच्या खऱ्या अर्थाने हिंमत होईल, ताकद होईल, सज्जनता आणि सक्षम महिला भगिनी या ठिकाणी आहेत. आणि म्हणून याच महिलांच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून मॉडेल आपण व्यापक आपण मोहीम हाती घेऊया. आता मी व्हिडिओच्या मला सुद्धा या ठिकाणी सांगेल की या सध्या आचारसंहिता चालू होईल, परंतु या महिला भगिनींना न्याय देण्यासाठी आपण 2 बाजारपेठा उपलब्ध करून देणार आहोत. एक खोपोली बाजारपेठ असेल आणि एक कर्जत बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. या बाजारपेठेच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या मधून येणारा जो प्रोडक्ट तयार होत असतील त्यांना स्वतंत्र बाजारपेठ त्या ठिकाणी उपलब्ध व्हावी हा दृष्टिकोन ठेवून आपण या मतदारसंघामध्ये एकत्रपणे काम करणार. आणि म्हणून यासाठी जागा सुद्धा फाइंड आउट झालेल्या आहेत. 2 जागा आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करतोय. आमदार मॅडम पुढे फाउंडेशन असेल, ज्या ज्या सहयोगी संस्था असतील यांच्याकडनं आपण मदतीचा हात घेऊन त्या ठिकाणी बचत गटाच्या महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी त्या ठिकाणी बाजारपेठा उपलब्ध करून देऊन महिला भगिनींना त्या ठिकाणी दुकाने असतील, शॉप असतील आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ जेणेकरून या बाजारपेठेच्या माध्यमातून महिला भगिनी सक्षमीकरण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करता येईल. आज घरातील भांडणं दूर झालेली आहेत. बचत गटाच्या महिला सक्षम झालेल्या आहेत. घरात असणारे नवरा बायकोमध्ये असणारे वाद संपलेले आहेत. अशी परिस्थिती मॅडम बदललेली आहे. पूर्वी परिस्थिती होती की नवऱ्याकडे बायकोला पैसे मागावे लागले होते. आज बचत गटाच्या माध्यमातून नवरा बायकोला सांगतोय की बचत गटाचा मला लोन घेऊन द्या. सक्षमपणे बचत गट आज त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये उभे राहिलेले आहे. आणि अशा पद्धतीने सक्षमीकरण होत असताना महिला भगिनी अतिशय सक्षमपणे उभे राहत आहेत. आणि म्हणून यांना बाजारपेठ आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी. राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक योजना आहेत. या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवाव्यात या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आपण आता पाहतोय या ठिकाणी घरकुल योजना असेल, ज्या ज्या योजना राज्य शासनाने आणलेल्या आहेत त्या सगळ्या योजनांचे लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी लाभ देत आहोत. तर या लाभार्थ्यांना सक्षम करण्याचं काम केंद्र सरकार राज्य शासन एकत्रपणे त्या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून एक सक्षम महिला सक्षमीकरणाकडे आपण मोठ्या प्रमाणात वाटचाल केलेली आहे. त्यासाठी महिलांनी सुद्धा साऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य करावा. महिला संघटितकरण हे फार महत्वाचं आहे. महिला सक्षमपणे उभी राहिली पाहिजे. सरकार कशा पद्धतीने काम करतोय हे आपल्या निदर्शनात आपण आणून दिलं पाहिजे. सरकारच्या माध्यमातून ह्या योजना सक्षमपणे पुढे चाललेल्या आहेत. मगाशी मी सांगितलं रोजच्या पापड पुढच्या आता मर्यादित आपण राहिलेलं नाही. बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण मोठ्या प्रमाणात राज्य शासनाच्या माध्यमातून पुढे चाललेलं आहे. ही वाटचाल आपण साऱ्यांच्या माध्यमातून करावी. आपण सुद्धा याचा प्रचार प्रसार करावा आणि सगळ्या योजना एकत्रपणे आपण व्हिडिओ साहेब एकत्रपणे घेऊन याची एक मोठी व्यापक मोहीम मॅडम आपण हाती घेऊया. आणि ह्या तळागाळातील सगळ्या बचत गट असतील, ज्या ज्या घटक असतील, दुर्बल घटक असतील यांच्याकडे राज्य शासनाच्या जेवढ्या केंद्र शासनाच्या जेवढ्या योजना आहेत या योजनांचे लाभार्थी आपण त्या ठिकाणी उभे करूया. या लाभार्थ्यांपर्यंत या सगळ्या योजनांचा लाभ इथपर्यंत पोहोचला पाहिजे. ते काम खऱ्या अर्थाने आपण सगळे त्या ठिकाणी शासकीय असणारे प्रतिनिधी यांनी साऱ्यांनी एकत्रपणे येऊन मी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याबरोबर ठामपणे उभा आहे की 2 जागा फाइंड आउट केलेल्या आहेत. त्या ठिकाणी मोठ्या आपण बाजारपेठ त्या ठिकाणी उपलब्ध करू आणि महिला भगिनींकडे जेवढा माल आपण त्या ठिकाणी प्रोडक्ट तयार होतील
त्याचे प्रोडक्ट त्या ठिकाणी कायमस्वरूपी विकले जातील. फक्त 4 दिवसाची बाजारपेठ नकोय, तर कायमस्वरूपी बाजारपेठ कशी उपलब्ध राहील या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये 15 दिवसामध्ये हे काम दोन्ही ठिकाणी पूर्ण होईल आणि लवकरच एक महिला भगिनींचा बचत गटाचा म्हणून आपण एक मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करू आणि त्या महिला भगिनींसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल. अशा पद्धतीने महिला सक्षमीकरणाकडे राज्य शासन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाटचाल करत आहे. अतिशय गांभीर्याने राज्य शासनाने हा घेतलेला विषय आहे आणि म्हणून 50% महिलांचं आरक्षण या संदर्भात सुद्धा राज्य शासन जागरूक आहे. महिलांवर कोणत्याही प्रकारचे अन्याय अत्याचार होता कामा नाही या संदर्भात सुद्धा राज्य शासन अतिशय कठोर कारवाई त्याच्या ठिकाणी करत आहे आणि म्हणून महिलांनी आपण सक्षमपणे उभं राहू. आमची एक महिला भगिनी शेरूची त्या ठिकाणी बसलेली आहे. ताई उभी राहा. मागच्या वेळेला एका कामानिमित्त सगळ्या महिला भगिनीला घेऊन आले होते. अतिशय सामाजिक बांधिलकी जपत बचत गटाच्या बरोबर सामाजिक बांधिलकी जपत काम करणाऱ्या त्या साऱ्या महिला भगिनी आहेत. आमची वरची महिला भगिनी होत्या पुढे आहेत. या साऱ्या महिला भगिनी अतिशय सक्षमपणे आशा वर्कर्स म्हणून काम पाहत आहेत. कोविड सारखा महाभयंकर संकट संपूर्ण जगावर देशावर राज्यावर ओढवलं असताना त्या काळामध्ये सुद्धा ज्याची जबाबदारी राज्य शासनाने त्या आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका असतील त्यांच्यावर दिलेली होती. अतिशय प्रभावीपणे माझ्या या महिला भगिनींनी त्यावेळेस ते काम प्रामाणिकपणे इनामी इब्राहिमी केलं आणि म्हणून त्यावेळेस राज्य शासनाकडे मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं होतं की साहेब महिला सक्षमीकरणासंदर्भात आणि महिलांनी आता या कोविड सारख्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये सर्वात मोठी जबाबदारी त्याच्या वेळेस महिला भगिनीने घेतलेली होती आणि त्यांनी त्या पद्धतीने काम केलं होतं. एका 2000 आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांसाठी जाऊची खऱ्या अर्थाने त्यावेळेस त्या प्रामाणिकपणे त्या ठिकाणी उतरलेल्या होत्या आणि म्हणून बचत गटाच्या महिलांनी सुद्धा आपण सामाजिक बांधिलकी जपत आपण काम करावं. कुटुंब आपण चालवत आहात. बचत गटाच्या माध्यमातून राज्य शासन योजना देत आहे, परंतु आपण बचत गटाच्या माध्यमातून संघटन त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे. संघटन वाढवत असताना प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षण घेऊन आपण त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत सुद्धा आपण काम केलं गेलं पाहिजे. त्या ठिकाणचा असणारा अन्याय अत्याचार तो सुद्धा आपल्याला दूर करता आला पाहिजे. हे संघटनेचा होत असतं. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले एक शिकवण आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर ही संघर्ष करायची आपली तयारी असली पाहिजे. महिला भगिनींनी त्या संदर्भात एकत्रपणे यावं यासाठी आज मी आपल्याला भेटायला आपला भाऊ म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. मला अनेक दिवसभराचे कार्यक्रम होतं शेड्यूल होतं, पण पूजाताईंनी या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय छान पद्धतीने केलं होतं. पूजाताई आणि आमच्या आरतीताई अतिशय सक्षमपणे या ठिकाणी या महिला भगिनी सरपंच आहे, जिल्हा परिषद माझे सदस्य आहे, सक्षमपणे चांगलं काम समाजामध्ये बांधिलकी जपत करत आहेत आणि मला असा अभिमान आहे की मी अशा सगळ्या रणरागिणी आमची बोराडेताई या ठिकाणी उपस्थित आहेत. अशा सगळ्या रणरागिणी आम्ही घडवत असतो. या माध्यमातून महिलांसंदर्भात, महिला सक्षमीकरणासंदर्भात, महिला सबलीकरणासंदर्भात जनजागृती करण्याचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून आपण करत आहोत. ज्या ज्या गोष्टींची अडचण महिला बचत गटांच्या महिलांना असेल त्यांनी बाळासाहेब भवनमध्ये असेल, शिवतीर्थ तुमचं घर आहे, या ठिकाणी अवश्य भेट द्यावी. ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल ते सगळं सहकार्य करण्याचं अभिवचन सगळ्या बचत गटांना, शक्ती गटांना या ठिकाणी देतो. ज्या ज्या महिला आपल्या भगिनी आहेत, आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविकांना मोबाईल तर दिलेले आहेत सगळ्यांना. अशा वर्गात आमच्या बाकी आहे. पगारवाढ सुद्धा आपण करतोय. राज्य शासन अतिशय सक्षमपणे महिलांसंदर्भात त्या ठिकाणी निर्णय घेत आहे. तुम्ही सर्वांनी सहकार्याची भूमिका आपण दाखवावी आणि राज्य शासनाचे जे निर्णय आहेत ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायचं काम, ते माता भगिनींपर्यंत पोहोचवायचं काम, हे खऱ्या अर्थाने आपण या मतदारसंघाच्या रणरागिणी म्हणून सर्वांनी पुढे यावं आणि एकत्रपणे चांगला मतदारसंघ आणि या मतदारसंघातल्या असणाऱ्या सगळ्यात माझ्या घरी घटकांपर्यंत आपण हे काम पोहोचवा अशी विनंती या निमित्ताने करतो. पुन्हा एकदा पंचायत समितीचे व्हिडिओ आमचे सावले साहेब आणि संपूर्ण टीमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मध्ये मॅडम आपले सुद्धा आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.